आज तुमच्या भावाला एक पुण्याचं काम करायची संधी मिळाली, त्यामुळे मनाला लय बरं वाटलं आणि आजचा दिवस पण एकदम भारीच गेला. तर विषय असा आहे की काल पण आपल्या एका भावाचा बर्थडे होता. मग सेलिब्रेशन तर 100% असणार, म्हणून सगळ्यांनी मिळून केक कट केला आणि भावाला शुभेच्छा दिल्या. असं जरा मित्रांच्यात बसल्यावर जरा बरं वाटतंय, सगळं टेन्शन पण गायब होते आणि माइंड पण एकदम रिसेट होते. त्यामुळे आयुष्यात मित्र पाहिजेतच भाऊंनो. मग आज सकाळी नेहमीप्रमाणे आवरून निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंग बलींचं दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. आज होता आपला बॅक आणि बायसेप्स वर्कआउट. बॅक साठी आज लय दिवसातनं डेडलिफ्ट मारल्या, त्यामुळे बॅक तर फुल स्ट्रेच झाली. त्यानंतर केला हार्ड बायसेप्स वर्कआउट आणि पंप तर एकदम वाढीव चालता. नंतर आज लाईट नव्हती म्हणून 20 मिनिटं क्रॉस ट्रेनर चालवला आणि वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर फ्रेश होऊन मस्त ओट्स खाल्ले. नंतर आवरून निघालो आपल्या उद्योगाला. मग शॉपवर पोहोचून पटकन शटर ओपन केलं आणि सगळी साफसफाई करून देवपूजा केली. नंतर थोड्या वेळाने निघालो नाक्यावर एका कामासाठी. तिथनं आपल्या भावांसोबत निघालो पुढच्या मार्गाला आणि पोहोचलो आशा भवनमध्ये, कारण आमचे बंधुमित्र आणि सातारा जिल्हा बार असोसिएशनचे मेंबर ॲडव्होकेट अमर बिसेंच्या वाढदिवसानिमित्त छोटासा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता. मग तिथं पोहोचल्यावर आपल्या सगळ्या भावांनी एकदम प्रेमानं स्वागत केलं. त्यानंतर केक कट करून अमर शेटला शुभेच्छा दिल्या आणि जेवणाबरोबर सगळ्यांनी प्रार्थना म्हणली, कारण इथला सगळा कार्यक्रम शिस्तबद्धच असतो. त्यानंतर अमर शेटनं सगळ्यांना जेवण वाढलं आणि त्यांची काळजीनं विचारपूस केली. भावांनो, ही मुलं बुद्धीनं आणि शरीराने थोडी विकलांग असली तरी त्यांचं प्रेम मात्र 100% खरं असते, कारण त्यांचा दुनियादारीशी काहीच संबंध नसतोय. आणि ह्या कार्यक्रमाला आपल्या समाजसेविका शिवानीताई कळसकरांचं विशेष सहकार्य लागलं. आणि अशा सामाजिक कार्यक्रमात ताईंचं नेहमीच सहकार्य असतं. तुम्हाला जर कुठं सामाजिक कार्यक्रम करायचा असेल तर ताईंशी 100% संपर्क साधा. आणि हो भाऊ तर आपली खूप विचारपूस करत होता, खूप काळजी करत होता, खूप वेळ बोलत बसला. त्यामुळे जरा बरं वाटलं. आणि अशाच कार्यक्रमातनं भाऊंनो प्रेम भेटते आणि हेच प्रेम पाहिजे आपल्याला. मग त्यांचा सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो आम्ही घरी. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.